नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आज आपण आलोय माहुली किल्ल्यावरती. बऱ्याच दिवसांनी आपण ब्लॉग करतोय आणि खरं तर आपल्या टीममेटची खरं तर तब्येत ठीक नव्हती आणि म्हणून आपण एवढे दिवस ब्रेक घेतला होता. पुन्हा आपण सुरुवात करतोय एका नव्या दम्याने, नव्या जोशाने. आणि आता त्याचं पहिलं स्थान आहे माहुली किल्ला. खरं तर या किल्ल्याचा इतिहास खूपच मोठा आहे आणि तो डायरेक्टली छत्रपती शिवाजी महाराजांशी कनेक्टेड आहे. तो कसा कनेक्टेड आहे ते आपण वरती जाणून घेऊया किल्ल्याची चढाई करताना. चला जाऊया पुढे. मित्रांनो, प्रवेशद्वारावरून आपण आत आल्यानंतरला आपल्याला समोरच पार्किंगची व्यवस्था भेटते, जी पूर्णपणे विना मोबदला आहे. कुठलेही चार्जेस नाहीत. इथे आपण गाडी पार्क करून आपण उजव्या दिशेने आपण गडाकडे प्रस्थान करू शकतो. चला आपण आता पहिला गडाकडे प्रस्थान करूया. ठीक आहे. आपल्या इथे दादा भेटलेत, ज्यांनी आपल्या पार्किंगची व्यवस्था वगैरे सांगितली, कसं काय ते आणि जेवणाचं वगैरे कसं काय असेल. काका तुमचं नाव काय? माझं नाव विलास ठाकरे, तेजस खानावळ. ढाबा अच्छा. आहे इथे आपला. हा. व्हेज नॉनव्हेज दोन्ही, चहा नाश्ता जेवणाची सोय करते. अच्छा. आणि इथे राहण्याची पण व्यवस्था वगैरे असते? राहण्याची पण सोय केलेली आहे आपल्या घरी राहण्यासाठी. ओके, बाजूलाच आहे, म्हणजे काय जास्त लांब नाही. चालेल. आपल्याला दादांनी नंबर पण दिलाय. आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर टाकू. कोणाला जर आधीच ट्रेकिंगसाठी यायचं असेल आदल्या दिवशी, तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता. जय शिवराय. चला पुढे जाऊया आपण. मित्रांनो, आपल्या संपूर्ण ह्या गडाच्या परिसरामध्ये आपल्याला 4 मंदिर लागतात. त्यांच्यापैकीच हा एक मंदिर आहे. मला वाटतं हे श्री गणेशाचं मंदिर आहे. आपण दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया गडाकडे. बंद आहे की काय? बूट काढायला लागले का? मित्रांनो, मंदिराच्या पुढे आल्यावरती आपल्याला 2 वाटा लागतात. या वाटेने जर गेलो तर आपल्याला खूप अवघड रस्ता आहे आणि म्हणून आपण ही वाट निवडली आहे, जी जरा सोयीस्कर आहे आणि 2-2.5 तासाच्या अंतरावर आपण हा गड सर करू शकतो, म्हणजे वरती पोहोचू शकतो. चला मग, हा मेन ट्रेकिंग पॉईंट आहे. इथून आपली सुरुवात होते ट्रेकिंगची. चला आपण सुरुवात करूया. जय शिवराय. मित्रांनो, आपण थोडंसं चालून आल्यानंतरला आपल्याला गडाचा एक दरवाजा लागतो आणि तिथे तिकीट काउंटर पण आहे. तर आता रोहन आपला भाऊ तिकीट काढतोय. इथे प्रवेश शुल्क 30 रुपये आहे पर पर्सन आणि ते प्रवेश शुल्क देऊन आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही आलात 7 ते 11च्या दरम्यान तर खूप चांगलं आहे, कारण तुम्ही लवकर जाऊ शकता. पुन्हा येण्यासाठी सोयीस्कर असतं. मग चला जाऊया आपण पुढे. जय शिवराय. मित्रांनो, काही जण विचार करतील की म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे तर आपण किल्ले फिरतोय, मग हे शुल्क वगैरे कशाला पाहिजे, पैसे वगैरे कशाला घ्यायला पाहिजे. पण आपण जर आता इथे पाहिलं तर एवढ्या प्रमाणात सुधारणा केली आहे किल्ल्याकडे जाण्यासाठी, तर खरंच 30 रुपये शुल्क देण्यात काही हरकत नाही. जर किल्ले सुधारणार असेल तर कोणीही शुल्क ते भरावे, कारण खरंच आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगापर्यंत पोहोचणे ही आता सध्या काळाची गरज आहे आणि हे फक्त आपणच टिकू शकतो, बाकी कोणी नेते मंडळी नाही. म्हणून आपण एक खारीचा वाटा म्हणून का होईना आपण हे शुल्क दिलं पाहिजे, असं मला तरी वाटतं. तुमच्या मते काय असेल ते कमेंटमध्ये सांगा. जय शिवराय. आपण तिकीट काउंटरच्या पुढे येऊन आल्यानंतरला आपल्याला 2 मार्ग दिसतात. तिथून आपण उजवीकडे किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे. आपण पुढून जाऊया. तुम्ही इथे बघू शकता की खूप सुंदर, पूर्वी आम्ही बघितलं होतं व्हिडिओमध्ये, खूप सुंदर मोराचं हे केलं होतं, पूर्ण मूर्तीसारखं केलं होतं. खूप सुंदर दिसतंय, पण सध्या आता ते मोडकळीस पडले. इकडे पण भरपूर प्राण्यांचे वगैरे, कारण हा किल्ला जो आहे, हा किल्ला एवढा घनदाट आहे आणि एवढ्या घनदाट जंगलामध्ये आहे की तुम्ही कधीही चुकू शकता. कारण मागेच 2 आठवड्यापूर्वी एक मुलगा इथे चुकला होता, 2 मुले आय थिंक, आणि त्यांना शोधण्यासाठी पूर्ण माहुली गडाच्या पायथ्याशी जी टीम आहे ती टीम, रेस्क्यू टीम आली होती इकडे शोधायला.
त्यामुळे तुम्ही जेव्हा पण या गडाची सफर कराल तेव्हा जे मार्गदर्शक फलक इथे लावलेत त्या मार्गदर्शक फलकांचा उपयोग करूनच पुढे मार्गक्रमण करा आणि येताना पण त्याच वाटेने या, जेणेकरून तुमचा सफर एकदम चांगला होईल. खरं तर आज आम्ही ज्या मातीवर चालत आहोत ती हीच माती जिने 350 वर्षांपूर्वी गर्भसंस्कार पाहिले आणि ज्या मातीने स्वराज्याच्या ठिणगीला इथेच जन्म दिला. आणि ती स्वराज्याची ठिणगी पुढे शिवनेरीवर गेली. शिवनेरीवर एका दिव्याच्या रूपाने प्रकटली आणि तोच दिवा पुढे जाऊन सह्याद्रीचा सिंह आणि हिंदुस्थानचा राजा झाला. त्या प्रकाशाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर इथल्या मातीतला एखादा ढेकूळ हातात घेतला आणि जर तो पाण्यात टाकला, त्या पाण्यावर जो तवंग उठेल तो तवंग सुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. मित्रांनो, या किल्ल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही आहे. म्हणजे हा किल्ला कधी बनलाय, कोणी बनलाय, याचा कोणताच आपल्याकडे ऐतिहासिक पुरावा आपल्याला सापडत नाही. खरं तर हा किल्ला 1485 मध्ये, म्हणजे जो निजामशाहीचा संस्थापक होता अहमदनगरचा मलिक अहमद, त्याने हा 1485 मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला. त्याच्यानंतरला जेव्हा आपले शहाजीराजे भोसले निजामशाहीच्या सेवेत गेले, निजामशाहीच्या सेवेत गेल्यानंतरला त्यांना त्या किल्ल्याची म्हणजे देखरेख करण्याची जागा भेटली आणि त्यानंतरला त्यांचं काही काळ वास्तव्य या गडावरती होतं. असं म्हटलं जातं की जिजाऊसाहेब जेव्हा गरोदर होत्या तेव्हा त्यांचं वास्तव्य या गडाला लाभलं होतं. आणि त्यानंतर जेव्हा मोगलांनी आणि आदिलशाहींनी दोघांनी मिळून जेव्हा या गडावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शहाजीराजांना त्यांनी तह दिला होता, पूर्णपणे म्हणजे शहज दिला होता की हा पूर्णपणे गड पूर्णपणे ताब्यातच घेतला होता. मग नंतरला शहाजीराजे शिवनेरीवर वास्तव्यात गेले आणि तिथून मग खरं तर आपला सह्याद्रीचा सिंह गर्जायला लागला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराची शपथ घेतली आणि पुढे आपल्या स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1661 मध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये मोगलांशी लढा दिला आणि पुन्हा स्वराज्यात आणला. पुन्हा काय घडलं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की पुरंदरचा तह झाला. त्या पुरंदरच्या तहामध्ये जे 23 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बहाल केले, त्या 23 किल्ल्यांपैकी हा एक माहुली किल्ला. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला मोगलांना दिला, परंतु त्यानंतर मोरोपंतांनी हा 1670 मध्ये किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला. बघा छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती काय असेल. छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती आहे सध्या आपल्याला या स्वराज्याचं रक्षण करायचं असेल, या प्रसंगातून आपल्याला स्वराज्य हे वाचवायचं असेल तर छत्रपती शिवरायांपुढे एकच मार्ग होता. खरं तर बघायला गेलं तर हा मिर्झाराजे जयसिंग हा हिंदू होता. त्यांनी बादशाहच्या आदेशानुसार या स्वराज्यावरती आक्रमण केलं होतं आणि हा तह घडवला होता. आणि खरंच हे जर किल्ले त्या मोगलांच्या ताब्यात गेले असते तर त्यांनी या किल्ल्यांची पूर्णपणे नासधूस केली असती, स्वराज्याची पूर्णपणे नासधूस केली असती. आपला थोडासा आता टप्पा बाकी आहे, मला वाटतं अर्धा एक तास अजून लागेल. आपण मार्गक्रमण करूया, कारण आपल्याला पुढचा पूर्ण इतिहास एक्सप्लोर करायचा आहे. चला, जय शिवराय. मित्रांनो, आता आपण
पूर्णपणे गडावरती आलोय. म्हणजे हा आता बाळे किल्ल्यावरती आपण आलोय. आणि खरं तर इथे आपल्या समोरच शिडी लागते. तो शिडी पकडून आपण वरती येतो. बाळे किल्ला लागतो, वरती पठार लागेल आणि मग आपण किल्ल्याची सफर पूर्ण करू. ठीक आहे, चला जाऊया. मित्रांनो, महादरवाजाकडे येताना आपल्याला समोरच पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. मूर्तीचं आपण दर्शन घेऊन आपल्याला जर समोर बघितलंच तर आपल्याला शिवलिंगाचं दर्शन घडतं. म्हणजे महादेवाचं शिवलिंग आहे, त्याच्या समोरच नंदी प्रस्थापित आहे आणि त्याच्याच मागच्या बाजूला आपल्याला पिण्याच्या पाण्याचं टाक आहे, जे अगदी पिण्यायोग्य पाणी या गडावरती मिळतंय. आपण आता सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊया आणि मग महादरवाजाकडे बोलूया. ठीक आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान वैश्चित, न्यायलंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. मित्रांनो, आता आपण आलोय महादरवाजापाशी. महादरवाजाचा आपण आताची स्थिती बघतोय, अगदी भक्कम अवस्थेत आहे, पण त्याची कमानी जी आहे ती पडलेली आहे, जी पडझड झालेली आहे. या दरवाजाच्या खालीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली एक पद्धत तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे गडावरती जे पाणी साचतं तर पाणी जायला हवं त्यासाठी एक पद्धत केलेली आहे. इथून एक असा सुरुंग पाडलेला आहे, तिथून पाणी पूर्णपणे बाहेर जातो गडाचा. आता तुम्हाला इकडे एक दाखवतो. महादरवाजाच्या समोरच आपल्याला इथे एक शिल्प पाहायला होतं, याला शरफ शिल्प बोलतात. म्हणजे प्रत्येक गड तुम्ही बघितला असेल तर गडावरती एक पराक्रमाचं किंवा शौर्याचं प्रतीक म्हणून या शरफ शिल्पाकडे पाहिलं जातं. इथे पण एक शरफ शिल्प आहे जे मोडक्या अवस्थेत आहे. आपण जर महादरवाजातून पुढे आलो की आपल्याला इथे देवड्या पाहायला मिळतात. आता या देवड्या कशासाठी, तर या पहारेकऱ्यांसाठी ही या देवड्यांचं नियोजन केलं जायचं. म्हणजे पहारेकऱ्यांना इथे पहारा देण्यासाठी आणि उत्तम राहण्यासाठी या देवड्यांची निर्मिती केली जायची. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे गडकिल्ले आतापर्यंत जे बांधलेत त्याची जर तुम्ही रचना बघितलं तर त्यांच्या दरवाजाची रचना अशी आहे की प्रत्येक दरवाजा हा नेहमीच गोमुखी पद्धतीचा आहे. म्हणजे जर तुम्ही रायगड बघितलात, सुधागड बघितलात किंवा तोरणा बघितलात, प्रत्येकाची दरवाजाची रचना म्हणजे जो महादरवाजा असतो ती गोमुखी पद्धतीची आहे. का? कारण जर शत्रूने जर समोरून हल्ला केला किंवा पहिला शत्रू काय करायचे, हत्ती आणायचे किंवा मोठा ओंडका, लाकडी ओंडका आणायचे आणि त्या ओंडक्याने मग हल्ला करायचे. मग शत्रूला एवढा मोठा लाकडी ओंडका जर आणलं तर ते सरळ आणलं तर इझिली आपण त्याला दरवाजा तोडू शकतो.
पण जर नागमोडी मल्लाचा असा जर दरवाजा असेल तर ते शत्रूला शक्य नाही एवढा प्रतिकार शक्तीने आपण मारा करणे. म्हणून प्रत्येक गडाची रचना ही नागमोडी वळणाची आहे पूर्णपणे. तुम्ही आता जर दरवाजा बघितलात तर दरवाजाच्या पाठीमागे तुम्हाला या बाजूला आणि त्या बाजूला देखील एक अडसर पाहायला मिळेल. म्हणजेच इथे लाकडी उंडका ठेवला जायचा दरवाजा पूर्णपणे लॉक करण्यासाठी. म्हणजे जरी शत्रूने मारा केला किंवा शत्रूने आक्रमण जेव्हा केलं तर त्यासाठी रोखण्यासाठी इथे अडसर ठेवलं जायचं. आणि ही जी कमानी आहे त्या कमानीमध्ये पण असं एक पद्धत पहिली रोवळी असायची, इथून दरवाजा इझिली लॉक केला जायचा. आता आपण कल्याण दरवाजाकडे बोलूया आणि तिकडचा इतिहास जरा जाणून घेऊया. चला. मित्रांनो, आपण आता इथे बघू शकतो तर इथे आपल्याला वाड्याचे काही अवशेष दिसत आहेत. आता हे नक्की वाड्याचे आहेत की कसले आहेत ह्याचा आपल्याला नेमका अंदाज नाही आहे. वर जाऊन एकदा चेक करायला लागेल आपल्याला की काय नक्की आहे. कारण इथे सुव्यवस्थित प्रमाणे दगडी दिसत आहेत आणि ज्यांची पडझड झालेली आहे पूर्णपणे इथून ते वरपर्यंत. वरती आपण जाऊन बघूया की नक्की आपल्याला काय मिळतंय का. चला. हे बघा, खरं तर इथे आपल्याला बघतोय तर आपल्याला वाड्याचेच काहीतरी अवशेष दिसत आहेत. त्यांच्या आता सध्या तरी पडझड झालेली दिसते, कारण बघणार तसं पण कोण नाही. आता सध्या आपण याच्यावरती चढत नाहीये कारण आपल्याला त्याची प्रचिती नाही नक्की हे कसलं आहे की महाराजांचं कसलं काय आहे का. इकडे पण पूर्ण दिसतंय बांधकाम दिसतंय, त्यावेळीचं शिवकालीन बांधकाम दिसते आपल्याला इथे. तर बघू शकता आता आम्ही चाललोय कल्याण दरवाजाकडे. हा एक तर बोलायला गेलो तर फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये मोडतो हा जंगल किल्ला. योगेश दादा आमचा पुढे गेलाय, मॅप लावलाय त्याने. आम्हाला जायचं आहे कल्याण दरवाजा बघायला. पाठीमागे तसंच दादा आहे आणि मी मध्ये. मला हाय सिक्युरिटी दिली दोघांनी पण. बघूया कल्याण दरवाजाकडे जाऊया. मित्रांनो, आमचा योगेश दादा पुढे गेलेला काही अवशेष भेटत आहेत का बघायला. तर त्याला एक अवशेष भेटलंय. काय आहे योगेश दादा? आपल्याला राजवाडा इथे दिसतोय. राजवाडा आणि त्याची रचना पण खूप म्हणजे आठवड्याची रचना खूपच सुंदर आहे बघायला गेलं तर. आता हे असं वर आपल्याला जे दिसतंय हे मला वाटतं शिवलिंग टाईप दिसतंय. हा. शिवलिंगच आहे ते. जांभ्या दगडाचं आहे. हां, तर आपण एकदा दर्शन घेऊया. आतमध्ये एकदा आपण आतमध्ये जाऊन दाखवूया. ठीक आहे सर्वांना. आणि याची रचना बघायला गेलो तर पूर्ण हे बांधकाम आहे पूर्ण जांभ्या दगडाने बांधलेले. आणि या ठिकाणी बघायला गेलो तर आता जेवढे पण येतात माहुली किल्ल्यावर फिरायला तर त्यातले 2-3% लोक इथं येत असतील बघायला, कारण एवढं घनदाट जंगल झालं आहे. तर कोण दिसत नाही, झाडं पडलेले अवशेष काहीच दिसत नाहीत. तर आम्हाला जरा होप्स आला आहे. आम्ही चालून चालून थकलो होतो. बघूया, दादा दमला आमचा. मित्रांनो, ज्या गडाला मा जिजाऊ साहेबांचं वास्तव्य लाभलं कदाचित त्यांचाही हा राजवाडा असू शकतो. हे बघा, खरंच इथे शिवलिंगच आहे आणि जे जांभ्या दगडाने बनवलेलं आहे खूपच सुंदर. आपण सर्वांनी याचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण पुढे मार्गक्रमण करू. कल्याण दरवाजाकडे जाऊया, तिथे काहीतरी माहिती घेऊया त्याची आणि मग आपण अजून काही एक्सप्लोर करायला मिळेल तर ते करूया. चला मित्रांनो, आम्ही जाणार होतो आता कल्याण दरवाजाकडे, परंतु सध्या आता आमचंच कल्याण झालं आहे. कारण आमचा जो गोप्रो लावणारा ब्लूटूथ कनेक्शन होता माईकसाठी तोच हरवला आहे. तो कुठेतरी पडला येता येता. आता त्याच्या शोधात आम्ही आता फिरतोय. खूप, कारण आज तर आम्ही नेहमी आम्ही काही ना काहीतरी खायला नेतो, काहीतरी चिप्स वगैरे, जेणेकरून आमची भूक भागेल. पण आज यावेळेस आम्ही काहीच नाही आणलं. ना पाणी आणलंय ना, पण आणलीच नाही. हां, काहीच नाही आणलं. आणि
नेमकं सगळं आज मस्त चांगलं घडत आहे. आणि या गडावरती खरं तर नेटवर्क नसेल ना तर तुम्ही नक्कीच चुकू शकता. तुम्हाला कुठूनच कळणार नाही की कल्याण दरवाजा कुठे आहे किंवा अजून राजवाड्याचे अवशेष वगैरे कुठे आहेत. देवाच्या कृपेने आता आम्हाला जर नेटवर्क भेटलं म्हणून आता कल्याण दरवाजाची आम्हाला जरा ओळख पडली की नक्की कोणत्या दिशेला आहे. सध्या आता बघूया, आमचा ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी भेटली पाहिजे, मग पुढे आम्ही बोलू जरा. मित्रांनो, आपल्याला जो हरवलेला माईक होता तो भेटलाय. जवळजवळ आम्हाला 20 ते 25 मिनिटं लागली असे शोधायला, तेवढी वेस्ट गेली आमची. आता इथून आपण परत चाललोय कल्याण दरवाजाकडे. तुम्हाला कल्याण दरवाजा दाखवतो. खरं तर आम्ही तिघांनी पण अजून काहीच खाल्लेलं नाही आहे आणि काय आम्ही खायला आणलेलं पण नाही आहे. आम्ही असंच अनवाणी फिरतोय, उपाशी फिरतोय. चला आपण आता पहिला कल्याण दरवाजा बघूया. मित्रांनो, कल्याण दरवाजाच्या शोधात आम्ही आलो होतो, पण अजूनही आम्हाला कुठे भेटला नाही. मे बी लेफ्ट साईडला असेल, पण आम्हाला भंडारदुर्गाचा रस्ता भेटलाय. तुम्हाला इथून शिडी दिसेल, त्या शिडीच्या मार्गाने आपण भंडारदुर्गावरती जाऊ शकतो. असं म्हटलं जातं की स्वराज्याचं एक त्रिकूट म्हणजे एक ठाणे जिल्ह्यातील त्रिकूट म्हणजे पलसगड, माहुलीगड आणि भंडारदुर्ग. त्यापैकी आपल्याला भंडारदुर्ग समोर दिसतोय. इथे आहे हा आपण ज्या किल्ल्यावरती आहोत हा माहुलीगड आणि त्या साईडला पलसगड आहे. आपण तरी पण बघूया कल्याणदुर्गाचा आपण शोध घेऊया, कल्याण दरवाजाचा, आणि मग आपण मार्गस्थ होऊया. मित्रांनो, नेटवर्क नसल्यामुळे आणि मार्गदर्शक फलक नसल्यामुळे आम्हाला नक्की कल्याण दरवाजा कुठे आहे हे समजलंच नाही. त्यामुळे आम्ही असंच मार्गस्थ झालो. नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये अजून चांगल्या प्रकारे माहिती देऊ. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.